नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाह 2025 या पवित्र सोहळ्याची कथा, मुहूर्त आणि त्याचं महाराष्ट्राशी असलेलं खास नातं। चातुर्मास संपता येणारा हा सोहळा भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो। कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीनंतर तुळशी विवाहाचा पवित्र दिवस येतो। या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या शाळीग्राम रूपाचं आणि वृंदादेवी तुळशी महाराणीचं प्रतिकात्मक विवाह विधी होतो। याच दिवसानंतर भारतात विवाह संस्कार आणि धार्मिक समारंभ पुन्हा सुरू होतात। यावर्षी तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त येतोय 2 नोव्हेंबर 2025 रविवारच्या दिवशी। द्वादशी तिथी सुरू होईल सकाळी 7:31 आणि संपेल 3 नोव्हेंबर सकाळी 5:07 अभिजित मुहूर्त असेल 11:42 पासून ते 12:26 पर्यंत। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि पुष्कर योग दोन्ही निर्माण होत असल्याने दिवस अत्यंत मंगलकारी आहे। म्हटलं जातं की तुळशी विवाह म्हणजे भक्ती, शुद्धता आणि समर्पणाचं प्रतीक। तुळशी देवीचं रूप म्हणजे वृंदा, जिच्या अखंड भक्तीमुळे तिच्या पतीला अमरत्व मिळालं, परंतु तिच्या त्यागानंतर भगवान विष्णूंनी तिला वर दिला, तू माझ्या प्रतीक स्वरूप शाळीग्रामाशी विवाह करशील। आणि तेव्हापासून हा पवित्र विवाह परंपरेने साजरा होतो। महाराष्ट्रात या सोहळ्याला एक वेगळंच रूप आहे। घराघरात तुळशीचा मंडप सजवतात, तुळशीला साडी, दागिने, हळदी कुंकू लावून सासरी देतात, शाळीग्रामाला वर बनवून सावधान म्हणत मंगळाष्टकं म्हणतात, लग्नविधी पार पाडतात। हा सोहळा स्त्रियांमध्ये विशेष उत्साहाने साजरा होतो, जणू आपल्या घरच्या कन्येचंच लग्न असल्यासारखं भावनिक वातावरण निर्माण होतं। शास्त्र सांगतं, जो कोणी भक्त तुळशी विवाह घरी करतो त्याला कन्यादानाचं पुण्य मिळतं आणि जन्मोजन्मीचे पाप क्षीण होतात। अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेली पूजा समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देते। म्हणूनच मित्रांनो, तुळशी विवाह हा फक्त एक धार्मिक विधी नाही, तो घराच्या अंगणात फुलणारी भक्तीची सुवासिक फुलं आहेत। आजचा दिवस मंगलमय जाओ। पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक प्रवासात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय माहितींसाठी अमोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।